हाय फ्रेंड्स, मी गेले होते इथे महाराज बागला. नागपूरमध्ये आहे हे प्राणी संग्रहालय आहे. महाराज बाग प्राणी संग्रहालय महाराज बाग प्राणी संग्रहालय आहे हे नागपूरचे. खूप असे सुंदर गार्डन आहे आणि इथे प्राणी संग्रहालय पण आहे. बघा तिकीट आता मी जस्ट गाडीने जात होते. मी तुम्हाला हाय करते आहे. आणि नंतर आता मी तुम्हाला डायरेक्टली हे बघा हा रस्ता आहे. हाय गाईज, मी मेट्रो वगैरे जाते, वरनं मेट्रो जात असते, ट्रॅफिक असतं त्यामुळे गर्दी होती. महाराज बाग बस मी पोहोचले आता. महाराज बाग संग्रहालय प्राणी संग्रहालयामध्ये पोहोचले. तिथे तिकीट काउंटर आहे. महाराज बाग सगळे आतमध्ये भरपूरसे असे शॉप पण आहेत. काही खायचे वगैरे किंवा काही नाश्त्याचे वगैरे दुकानं आहेत तिथे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर मग मी काउंटरला तिकडे तिकीट काढायचे असते, तिकडे तिकीट काढली. हे बघा इकडे तिकीट काढली आणि नंतर एंट्री गेट आहे. त्यानंतर हे बघा हे आहे महाराज बाग प्राणी संग्रहालय. आता एंट्री केली आहे मी. जस्ट एंट्री केल्यानंतर हे तुम्हाला गार्डन दिसत असेल. खूप असं सुंदर गार्डन आहे आणि यामध्ये भरपूरशी गर्दी असते. बघा छोटे मुलं असतात, ते खेळत असतात, अशी भरपूरशी गर्दी असते. आणि नागपूरमध्ये सहसा सगळेच इकडे येतात. हे बघा मी तुम्हाला हाय करते आहे. खूप असं सुंदर गार्डन आहे. मी पण छान असा एन्जॉय केला. कोणाला जर नागपूरमध्ये यायचं असेल त्यांनी एन्जॉय करू शकता गार्डन मध्ये. इथे आहे फिश वगैरे इथे आहे. खूप अशा प्रकारच्या फिश आहे इथे, अनेक प्रकारच्या शार्क, अशा भरपूर प्रकारच्या फिश आहेत. बघा खूप असं सुंदर सुंदर फिश आहे. कलरही आहे खूप सुंदर कलरचा, बघू शकता तुम्ही. हा ब्लॉग घेतलेला आहे आपण आज महाराज बागमधला, नागपूर महाराज बागमधला गार्डन आहे ते आणि प्राणी संग्रहालय आहे ते. बघा खूप अशी सुंदर सुंदर फिश आहे तिथे. हे पिराना फिश आहे, जी पिराना खूप अशी छान सुंदर दिसायला पण सुंदर फिश आहे तिथे. सुंदर सुंदर फिश आहेत. बघा एवढीशी मछली कशी खाईल, फोडून खाते ना पूर्ण. खूप कलरच्या आणि एवढ्या मोठ्या माणसाला नाही, खूप छोट्या मोठ्या अशा सगळ्या फिश इथे आहे. ही मछली बघा, वाव खूप बघा एक मोठी फिश आहे इथे, एवढी भारी. काही मगरमच्छच आहे असंच वाटतंय ते. वाव किती अशा स्मॉल फिश आहेत, एकदम छोट्या एकदम छोट्या फिश आहेत. काय करते ही बघा, खूप अशी मोठी फिश आहे. हीच का? हे बघा सुंदर फिश आहे. खूप सुंदर फिश आहे इथे. अशा पूर्ण फिश आम्ही कॅट फिश आहे इथे, सगळ्या प्रकारच्या फिश मछली आहे. खूप असं सुंदर असं गार्डन आहे ते आणि प्राणी संग्रहालय पण आहे ते, बघू शकता. कॅट मछली आहे. मी तुमच्यासाठी हा व्लॉग घेऊन आलेली आहे. तुम्ही मला माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे. नाविनी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे आपला व्लॉग पाहून, आणि लाईक शेअर आणि कमेंट पण करायचं आहे. फिशिंग फिश, खूप अशा सुंदर फिश आहे. फिशिंग फिश आहे ती. आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि फॉलो आणि कमेंट करा आणि शेअर पण करा. मी तुमच्यासाठी बनवत असते व्लॉग. एक व्लॉग बनायला असा खूप असा वेळ लागतो तसा. तर मग त्यानंतर मी तिथून निघाले आणि त्यानंतर मग मी तुम्हाला गार्डन दाखवायला लागेल. गार्डन दाखवेल आता मी ते तुम्हाला. खूप बघा इथे असे हरिण वगैरे आहेत, हे नीलगाई आहेत, खूप काही सगळं आहे. सगळे आहेत ते प्राणी, बघू शकता तुम्ही. खूप असे सुंदर प्राणी आहे इथे आणि मस्तच आहे. ऑल टोटली इथे गर्दी असते महाराज बागमध्ये. या गार्डनमध्ये खूप अशी गर्दी असते,
कारण ते नामांकित गार्डन आहे नागपूरचं, खूप असं मोठं. संडेला आणि सॅटर्डेला तर खूप जास्त गर्दीच असते इथे. हे बघा, वाव किती मस्त ना, खूप अशी गर्दी असते. वाव खूप छान दिसते. मलाही तिथे गेल्यानंतर एवढं, मी तर तसं 2-3दा पाहिलं आहे ते गार्डन, पण आज मला व्लॉग घ्यायचा होता त्यामुळे मी आज परत गेली तिथे. बघू शकता इकडे पण प्राणी आहेत भरपूर. नंतर इकडे टायगर हे ते सगळं आहे इकडे. इथे सगळे खेळत होते, काही छोटे छोटे जे आहेत मुलं वगैरे ते खेळत होते, किंवा छोटे जे, हे बघा इथे सुंदर असं, वाव हिरण आहे ते. असं वाटत होतं की किती शांत आहेत ते असे. बघा खूप सुंदर असे बसलेले आहे. बघत असाल तुम्ही. प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो आणि कमेंट पण करा. दामिनी लाईफस्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करा. हे बघा मी स्वतः बघत होते इथे ब्लॉगमध्ये येऊन. वाव हे बघा, हे एक छोटंसं बिल्लू आहे. ते तिच्या आईचं एक दूध पित आहे. खूप असं सुंदर असं चित्र होतं. हे एक तानं बाळ असतं त्यासारखं. इथे एक असं त्याला काय म्हणतात, फिश नाही, मगरमच्छ सारखं एक प्राणी आहे, ते पण होतं इथे खूप असं. हे बघा, त्याला पानमांजर म्हणतात. ते पानमांजर होती, त्याला पानमांजर म्हणतात. तिथे पानमांजर आहे. त्यानंतर समोर बघायला गेलं आपण तर समोर अस्वल आहे. इथे अस्वल पण असं मस्त अशी अस्वल आहे, उभी होती तिथे गेटला पकडून. बघू शकता तुम्ही, खूपशी सुंदर मस्त ती एकदम उभी होती. आणि छान असं आपल्याला फोटोशूट पण घेता आला, म्हणजे एकदम असं व्लॉग घेता आला, ब्लॉगमध्ये आणता आला त्या अस्वलाला. बघू शकता खूप असे सुंदर सुंदर प्राणी आहेत त्या महाराज बागमध्ये. आपल्या ब्लॉगला सबस्क्राईब करा, अस्वल आहे, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. आणि आपण आणखीन असे भरपूर असे व्लॉग आणू. बघा इथे असा टायगर आहे. इथे मी झूम करते. इथे आहे टायगर. इथे वरती एक झोपलेला आहे आणि इथे एक झोपलेला आहे. बघू शकता तुम्ही. इथे एक टायगर आणि इकडे तर खूप मोठा टायगर आहे. इकडे बघा, इथे झोपलेला आहे त्यामुळे तो दिसत नाहीये, पण तरी पण मी झूम केला आहे तर तिथे लेटलेला आहे. खूप मोठा बघू शकता. हे बघा, हा मोठा टायगर आहे. हा तिथे झोपलेला होता. मी झूम करून दाखवते तुम्हाला. खूप असे मोठे मोठे प्राणी तिथे आहे. हा बघा टायगर झोपलेला आहे. तो छोटासा माकड आहे. हे मंकी आहे. खूप असं मस्त असं माकड आहे, मस्त. आणि तिथून ते बसतं आणि तिथे ते खायला लागतं. बघा खूप मस्त पेरू खात आहे शायद तो. मस्त छान आहे. इकडून कुठून दिसतंय का तो. त्यानंतर मी जात आहे समोर, आणखीन समोर. त्यानंतर तुम्हाला दाखवते. खूप काही अशा प्रकारचे तिथे प्राणी पण आहे. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आणि कमेंट पण करायचं आहे. हाय गाईज, कुठे इथे मोर. त्यानंतर बघू शकता तुम्ही इथे मोर बसलेला आहे. बघू शकता. मी इकडे झूम केला आहे तसं तर खूप छोटासा आहे. तिथे दिसत असेल तुम्हाला त्याची चोच वगैरे. असा छोटासा तिथे मोर बसलेला आहे. इतका छोटासा. हा दिसला मला. खूप छोटासा असा मोर बसलेला आहे तिथे. इथे मोर आहे. प्रत्येक आपल्याला प्राणी पाहायला मिळेल. कुठे गेला हा. खूप अशा प्रकारचे इथे सगळ्या प्रकारचे खूप छान छान प्राणी आहेत. आणि गार्डन तर खूप सुंदर आहे. तर सगळे मला वाटते जॉबला असणारे प्रत्येक संडेला येतात. बघा मी पण बघत आहे, खूप आवडीने बघत आहे मी पण. आणि तुम्हाला हाय पण करत आहे. तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन आलेली आहे वरून मी, की चला तुम्हालाही पाहणं होते. इथे कोल्हा आहे, गोल्डन कोल्हा आहे. खूप असं सुंदर
हे कोला आहे इथे, पण मला दिसला नाही तिथे कोला काय त्याला, कारण भरपूरसे असे प्राणी आता शिफ्ट केले असेल शायद त्यांनी दुसरीकडे. पण असं खूप असं नामांकित गार्डन आहे हे, म्हणजेच नागपूरमधलं खूप असं मोठं नामांकित गार्डन म्हणजे महाराज बाग गार्डन. हे बघा इथे कपल्स जास्त असतात. बघा महाराजबाग प्राणी संग्रहालय आहे आणि गार्डन पण म्हणतात त्याला. खूप असं मोठं गार्डन आहे. खूप मस्त एन्जॉय केला मी. माझा असा तर वेळ पूर्ण व्लॉगमध्येच जातो, पाहण्यामध्ये आणि व्लॉगमध्येच असं, कारण मला लाईव्ह घ्यावा लागतो. लाईव्ह घेतल्यानंतर मग पुन्हा मी व्लॉगही बनवते, त्यामुळे खूप मेहनत घ्यावी लागते. तर प्लीज तुमच्या एका सबस्क्राईबसाठी मला खूप अशी मेहनतही घ्यावं लागते, कारण आजची मेहनत माझ्या उद्याची साकार होणारी एक गोष्टच आहे. त्यामुळे हे बघा इथे पॅरोट आहे, खूप असं सुंदर. बघा भांडत आहे, खूप असं सुंदर उडून गेले आता. तिथेच खूप असं सुंदर सुंदर पॅरोट वगैरे होते तिथे, आणि ते सगळे असे रेस्ट करत आहे, मस्त असे बसलेले आहे, गप्पा गोष्टी चालू आहेत सगळ्यांच्या. बघू शकता तुम्ही. त्यानंतर इथे जे दिसतं आहे तिथे 5 रुपये असे म्हणजे तिकीट आहे. आतमध्ये पण पुन्हा एक एंट्री आहे, तिथे पण एक पुन्हा आतमध्ये असताना एक 5 रुपयाची तिकीट आहे पर कॅन्डिडेट. त्यानंतर मग मी पुन्हा तिकीट काढली तिथे. तिकीट काढल्यानंतर बाहेरची तिकीट वेगळी राहिली आणि आतमधली पुन्हा वेगळी आहे. बाहेरची महाग आहे पण आतमधली फक्त 5 रुपये, कारण ती आपल्याला असं गार्डन वगैरे आहे. पुन्हा ते छोट्या मुलांचं तिथे खेळायचं आहे, हे ते करायचं आहे. मस्त असं सुंदर गार्डन आहे तिथलं, पण ते खेळायचं वगैरे. बघू शकता तुम्ही बसलेले सगळे बसलेले आहे, छान लहान मुलं खेळत आहे तिथे, बघू शकता. मग मी ते तिकीट काउंटरवर गेली. तिकीट काउंटर नंतर मी तिकीट बघत होती, तिकीट काढली. नंतर हे पॅरोट तर बघितलेच आता तिथे. हे बघू शकता, हे दुसरे पण पॅरोट आहे, ते पण अलग प्रकारचेच आहे. खूपशा सुंदर सुंदर प्रत्येक प्रकारचे तिथे आपल्याला प्राणी संग्रहालयामध्ये मिळेल, म्हणजे असे दिसेल प्राणी वगैरे. हे ते बघा, हे इथे एक एलिफंट आहे असा, म्हणजे तो एलिफंट आहे. हे एक रेलगाडी पण आहे इथे, अशी आपल्याला राऊंड करून फिरवून आणत असते. जर आपण याची तिकीट दिली तर आपल्याला आणत असते. पण मी नव्हते बसले यासाठी की कारण मी हे सगळं पाहिलेलं आहे आधीच, पण आज मला व्लॉग घ्यायचा असल्यामुळे मी आज व्लॉग घ्यायला गेले. बघू शकता. हे बघा मी तिकीट काढली, त्यावरती नावही दिसेल तुम्हाला. हे बघा महाराजबाग झोन. खूप असं सुंदर असं महाराजबाग आहे. ते महाराजबाग एक गार्डन आहे, खूप असं सुंदर गार्डन आहे. मला फोटो काढायचा. हे बघा मला ते टाकायचं आहे ना. खूप असं सुंदर गार्डन आहे. यानंतर मी इथे एंट्री केली पुन्हा आणखी, आणि इथे मी पण असं मस्त लहान मुलां जसं खेळत होते सगळे त्यानुसार मी मस्त एन्जॉय केला मनसोक्ता असा. कारण नागपूरमध्ये मी कधी कधी मलाही असं वाटतं की कुठे जावं, पण मला वेळ नसतो. त्यामुळे शॉप असल्यामुळे आपल्याकडे ज्वेलरीची मला वेळ मिळत नाही. पण आज वेळ काढून मी आज नक्कीच तिथे ब्लॉगसाठी गेले. हे बघा इथे मी छान अशी पाळण्यावरती झुलत होते, अशी खूप मस्त छान एन्जॉय केला मी व्लॉगमध्ये. बघू शकता तुम्ही. हे बघा इथे पण मस्त असं घसरले, छान घसरपट्टीवरनं. बघू शकता तुम्ही उंचावरनं मी एकदम. मला तर खूप भीती वाटत होती इथनं, तरी पण मी खूप असा मस्त एन्जॉय केला. थोडासा मला माझ्या हाताला इथे लागलं मला, कारण मी याला टाईट पकडलं होतं खूप असं. बघू शकता तुम्ही एकदम खाली आले. यानंतर इथेही बसले मी, छान अशा छोटे छोटे मुलं बसून होते इथे, छान खेळत होते. मी त्यांच्यासोबत एन्जॉय केला असा मस्त. सगळ्यांना म्हणत होती की मलाही बसायचं आहे, बसा बसा तुम्ही. ते पण या ताईंनी मस्त असं फिरवलं आम्हाला. बघू शकता तुम्ही. खूप असं सुंदर फिरवलं, खूप मज्जा आली तिथे. तुम्ही एकदा नागपूरला कधीतरी आले तर जाऊन बघा गार्डनमध्ये. महाराजबाग गार्डन आहे, नागपूरला नामांकित गार्डन आहे ते.
प्राणी संग्रहालय जरी म्हटलं तुम्ही, महाराजबाग प्राणी संग्रहालय, तरी कोणीही सांगेल तुम्हाला किंवा तुम्ही लोकेशनने तिथे पोहोचू शकता. खूप असं मस्त तिकीट वगैरे 50 रुपये तिकीट आहे. एका व्यक्तीची 50 रुपये तिकीट आहे. त्यानंतर मी तिथनं एन्जॉय करून असं मस्त इथे खूप असे झाडं आहेत. खूप असे सुंदर सुंदर झाडं लावलेले आहेत आणि छान असं मस्त वाटत होते. तिथे सगळे बसलेले होते साईडला. बघू शकता मी पण व्लॉगमध्ये येत असते, कारण तुम्ही मलाही पाहण्यासाठी व्लॉगमध्ये आतुर असता, यासाठी मी व्लॉगमध्ये येत असते. प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करा. बघू शकता तुम्ही, मी पण अशी मस्त अशी एन्जॉय केला. खूप असे हे सुंदर सुंदर झाडं आहेत, खूप असे छान दिसत होते आणि मलाही या झाडांच्या याच्यामध्ये राहायला खूप आवडतं. खूप असे सुंदर प्रत्येक गोष्टी अशा तिथल्या चांगल्याच होत्या, कारण प्राणी संग्रहालय म्हटलं की खूप असं सुंदर दिसतं, कारण त्यात आपल्याला भरपूरशे अशा प्रकारचे प्राणी पाहायला मिळते. हा एक मुलगा होता, हा छोटासा, तो मस्त असा गॉगल लावलेला होता. मी त्याला पण कॅप्चर केला आपल्या व्लॉगमध्ये. त्यानंतर इकडे हा आपला व्लॉग स्टॉप केला मी. बघू शकता तुम्ही, कारण आता मी गेटमधनं बाहेर चालले होते. बाहेरचा रस्ता आहे. बघू शकता इथे थोडंसं काही जे आपले छोटे मुलं आहेत त्यांना ते खेळायचा होता एरिया तो. आणि यानंतरही थोडासा समोर एरिया एक खेळायचा आहे. बघू शकता तुम्ही, हा बाहेर जाण्याचा रस्ता होता. बघू शकता खूप असं सुंदर सुंदर तिथे सगळं पाहिलं आहे. तुम्ही कधीही नागपूरला आले तर तुम्ही महाराजबाग गार्डनमध्ये या तुम्ही प्राणी संग्रहालय म्हटलं तरी तिथे जाऊन एकदा व्हिजिट करा. खूप असं सुंदर गार्डन आहे. मी तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन आली आहे. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा आणि शेअर पण करा. इथे पण एक असा प्राणी होता, खूप असं मस्त असं छान. तो पण तिकडून फिरत आहेत. हे बघू शकता, तिकडे 2 आहेत. आणि हा इथे छोट्या मुलांचं खेळण्याचे आहे झोन. इथे बघू शकता तुम्ही, छान असे कार वगैरे आहे. कारमध्ये एक छान असं त्यांना ड्राईव्ह असते, ते ड्राईव्ह करू शकतात. त्यामध्ये ते ड्राईव्ह ते तर नसते ड्राईव्ह करत, ते ऑलरेडी सेट केलेलं असतं, पण फक्त त्यांना अशी मज्जा घ्यायची असतात. तर खूप छान असते ते मज्जा घेण्यासाठी. मग आम्ही आता लास्ट एंडिंगला जात आहे. चला बाय. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा आणि शेअर पण करा. आणि आपले असे नवीन नवीन ब्लॉग आणखी पुन्हा येईल, यासाठी आपल्याला आणखी प्रतिसाद पण द्या प्लीज. बघू शकता तुम्ही. थँक्यू फ्रेंड्स. दामिनी लाईफस्टाईल यूट्यूब या चॅनेलला फॉलो करा.